नमस्कार. आता आपण बर्लिनच्या दिशेने चाललेलो आहोत आणि आपल्याला इकडे आपले सौरभ शिंदे सर आहेत. भावा नमस्कार. नमस्कार. प्रशांत दादा सावंत आणि आमच्यावर लक्ष ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज पण इकडे आहेत. आणि सौरभा नमस्कार. आपण आज विशेष रस्त्यावरती होत ना, एकदम कोणत्या तरी याला ऑटोबान असं म्हणतात आणि हा जर्मनीमधला एक खूप विशेष असा रस्ता आहे. ह्या रस्त्याला स्पीड लिमिट नसतं. आता आम्ही 196 किलोमीटर नाही का किलोमीटर पर आवरच्या वेगाने चाललेलो आहोत आणि रस्ता एवढा सुंदर आहे. ह्या रस्त्यावरती संपूर्ण जगातली जी काही वेल्दी माणसं असतात ते त्यांच्या वेगवेगळ्या सुपर कार्स घेऊन अगदी काही इकडे स्पीड रेकॉर्ड म्हणजे किती 200-300 वगैरे असेल. 400चा रेकॉर्ड आहे. अच्छा, 400चा रेकॉर्ड आहे. 400 किलोमीटर पर आवरच्या वेगाने इकडे जातात. तुम्ही इमॅजिन करू शकता. असे खूपच कमी रस्ते आहेत जगामध्ये ज्यांना किंवा कदाचित कुठलाच रस्ता नसेल की ज्याला स्पीड रेकॉर्ड नाही आहे, स्पीड लिमिट नाही आहे. हा जर्मनमधला हा एकच रस्ता आहे ज्याच्यावरती स्पीड लिमिट नाही आहे. अच्छा, ऑस्ट्रियामध्ये सौरभ असतो. सौरभ, ऑस्ट्रियाचे रस्ते पण असेच आहे का, स्पीड लिमिट नसणारे? नाही, स्पीड लिमिट आहे तिकडे 130. तिकडे 130ला स्पीड लिमिट आहे. मग फक्त जर्मनीमध्ये स्पीड लिमिट नसतं का? नाही, इथेच नाही आहे फक्त स्पीड लिमिट. ओके. आणि सौरभ भाऊ जे आहेत आपले ते ऑस्ट्रियामध्ये असतात आणि इथेच गेली 8-10 वर्ष इकडे आहेत. तर ते आपल्याला इकडे मदतीसाठी आहेत, आम्हाला योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी आलेले आहेत. तर अशा प्रकारे सगळे वेगवेगळे मित्र आपल्याबरोबर आहेत. प्रशांत भाऊ आहेत, सौरभ भाऊ आहेत आणि आपण आत्ता आपल्या त्या ITB बर्लिनचा जो आपला इव्हेंट आहे त्याच्या ठिकाणी आम्ही आता कूच करतो आहे. साधारणपणे आम्ही जिकडे लँड झालो तिकडनं बर्लिन जे आहे ते साधारणपणे 600 किलोमीटर ना रे? 600 किलोमीटरवरती आहे आणि आम्ही 4-4.5 तासामध्ये तो रस्ता कूच करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशा प्रकारे म्हणजे अनसेफ त्याच्यामध्ये काही नाही आहे. हा सगळा रेग्युलर इकडचा रस्ता आहे आणि रेग्युलर स्पीड्स इकडचे आहेत. एवढं सेफ आहे हे सगळं. आणि तुम्ही बघताय किती छान आहे हा रस्ता. आता तसं बघायला गेलं तर तसं वसंत ऋतू इकडे असायला पाहिजे, पण आम्हाला इकडे बऱ्यापैकी ढग आणि पाऊस आणि थंडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बाहेरचं तापमान आता सध्या किती 4-5 असेल? 9 डिग्री. किती? 9. अच्छा, 9 डिग्रीज आहे. ओके, तर 9 डिग्रीज टेम्परेचर आहे आणि छान आहे एकंदरीत. जर्मन टेक्नॉलॉजी इकडे. अजून एक वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे रस्त्यावरती एकही जपानी गाडी दिसत नाही आहे. जेवढ्या गाड्या आहेत या सगळ्या युरोपियन गाड्या आहेत आणि 80% ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या जर्मन गाड्या आहेत. इथे बोलताना सुद्धा लोक कुठल्याही प्रमाणामध्ये दुसऱ्या भाषेचा उपयोग करत नाही, फक्त जर्मन भाषेमध्येच बोलतात. आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या देशाने सुद्धा शिकायला पाहिजेत. सगळे लोक भयंकर डिसिप्लिन्ड आहेत आणि डिसिप्लिन ऑफकोर्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांच्या भाषेवर त्यांचं खूप प्रेम आहे. त्याच्यानंतर त्यांची तिकडची जी प्रॉडक्ट्स आहेत स्पेसिफिकली त्याच देशामधली पहिले आणि त्याच्यानंतर युरोपमधली, अशा प्रकारची सगळी प्रॉडक्ट्स हे लोक वापरतात. सो असं एकदम छान विशेष असा सगळा देश आहे आणि या देशामध्ये आपण आता आपल्या सगुणा बागेला रिप्रेझेंट करायला आलेलो आहोत. जे काही वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला आता भेटतील या देशामध्ये त्यांना आपण कृषी पर्यटन आणि सगुणा बाग ह्या गोष्टी पिच करणार आहोत. सध्या महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटन करणारे 600 रजिस्टर्ड शेतकरी आहेत आणि याच्या व्यतिरिक्त साधारणपणे अजून एक 500-600 लोक असे असतील ज्यांनी सुरुवात केली आहे, अजून रजिस्टर व्हायचे आहेत असे असतील. जो खूप मोठं पोटेन्शियल आहे, खूप मोठं मार्केट आहे आणि ह्या लोकांना, स्पेशली परदेशी लोकांना, आपली भारतीय संस्कृती त्यांना याच्यामधनं दिसू शकेल. सो धन्यवाद मंडळी.